नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल। तर आज आपण खूप छान आणि सुंदर अशी ब्लाऊजची स्लीव्ज डिझाईन पाहणार आहोत। काठपदर साडीचं ब्लाऊज आहे, तर त्याच्यासाठी मी अशा दोन स्लीव्ज तयार करून घेतलेल्या आहेत डिझाईनसाठी। आणखीन हे पहा, साडीचा कपडा घेतलेला आहे मी 4 इंच रुंदीला आहे आणि आपली पूर्ण पिसाची लांबी असते तेवढी हा ब्लाऊज पिसाचा तुकडा आहे, पट्टी आहे। तर मी अशाच प्रकारच्या आणखीन 3 पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। तर हे पट्ट्या सुद्धा घेतल्या आणि अशा प्रकारचे मीडियम साईजचे मी मणी घेतले। मणी तुम्ही कुठल्याही साईजचे घेऊ शकता किंवा मोती सुद्धा घेऊ शकता। तर त्याच्यासाठी आता काय करायचं आहे, आपल्याला स्लीव्ज रेडी करून ठेवलेले आहेत मी, जास्त वेळ लागेल म्हणून। स्लीव्जचा सेंटर काढायचा आहे व्यवस्थित। ओके, स्लीव्जचा सेंटर काढून स्लीव्ज साईडला ठेवून घ्यायच्या। आता आपण काय करूया, ब्लाऊज पीसाचा कपडा जो आहे ते व्यवस्थित उलटा सवासा करून आपल्याला ह्याच्यावर एक टिप लावून घ्यायची आहे आणि तिन्ही पट्ट्या एकसारख्या होतील अशा साईजवर आपल्याला टिप लावायची आहे। हे पाहू शकता तुम्ही, मी आता ह्याला टिप मारून घेते। तर तुम्ही पाहू शकता पट्टी मी तयार करून म्हणजे टिप लावून घेतलेली आहे। तर आपण ही आडवी सुद्धा, छोटीशी आडवी सुद्धा एक टिप लावून घेऊया, म्हणजे पट्टी जी आहे ती आपल्याला पलटी करायला सोपी जाते। हे पहा, मी साईडला थोडीशी टिप लावून बंद करून घेतलेला आहे। तर आता आपल्याला अशा प्रकारे करायची पट्टी। ह्याच्यामध्ये मारतूल ठेवू शकता तुम्ही किंवा काहीही जी म्हणजे आपल्याला ही पट्टी सावाशी करता येईल अशा प्रकारची कुठलीही वस्तू घेऊ शकता तुम्ही। तर हे आपल्याला पट्टी सरळ करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता आपण पट्टी अशा प्रकारे तयार करून घेतलेली आहे। थोडंसं जे आपण इथं साईडला टिप मारली होती पलटी टाकण्यासाठी ती कट करून घ्यायची, म्हणजे काय होतं आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे। तुम्ही पाहिजे तर त्याला इस्त्री करून घेऊ शकता। इस्त्री अवेलेबल नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा प्रेस करू शकता। ओके, आता ही पट्टी तयार आहे आपल्याला ब्लाऊजला लावण्यासाठी, म्हणजे स्लीव्ज डिझाईन टाकण्यासाठी। तर आता आपल्याला स्लीव्जला कशी अटॅच करायची ते आपण व्हिडिओमध्ये पाहूया। तर हे पहा, आपल्या अशा प्रकारच्या दोन्ही पण स्लीव्ज तयार आहेत। हे पहा, तुम्ही हवंय तर ह्याला इस्त्री करून घेऊ शकता। इस्त्री केल्याने काय होतं, प्लेन येतं, फुगत वगैरे नाहीये। मी नाही इस्त्री केलेली। आता आपण काय करू, ह्याचं सेंटर काढू स्लीव्जचा। जे आपण पहिले वरच्या वर डाट दिलता तिथून आपल्याला सेंटर काढायचं आहे। अशा प्रकारे आता सुईच्या सहाय्याने आपल्याला ह्याला मणी लावून घ्यायचे आहेत।
हे पहा, ह्याच्यावर मणी लावू. हे पहा मैत्रिणींनो, आपली स्लीव्ज डिझाईन तयार आहे. तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनमध्ये क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला मग, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर चला मग नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.